तांबापुरा परिसरात क्रिकेटवरून 2 गटात हाणामारी, दगडफेकीत 3 तरुण जखमी। जळगाव शहरातील मेरून परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात आज दुपारी 4 वाजेच्या सुमारास क्रिकेट खेळण्यावरून 2 गटांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला। वादाचे रूपांतर हाणामारीत होते। दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली। या दगडफेकीत 3 ते 4 तरुण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। क्रिकेट खेळणारे हे तरुण तांबापुरा परिसरातील गवडीवाडा आणि बिलाल चौक येथील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले। अचानक उसळलेल्या या गोंधळामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। जखमींना तत्काळ जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, सहाय्यक निरीक्षक अनिल वाघ, गणेश वाघ, PSI चंद्रकांत धनके आणि अशोक काळे यांच्यासह दंगा नियंत्रण पथकाचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। दगडफेक झाल्याची घटना सांगितली जाते, नक्की काय घटना आहे, कारण काय आहे, काय कारवाई करतायत पोलीस? आज दुपारच्या वेळेस मेरून तलावाच्या खाली जो JK पार्क आहे त्या ठिकाणी क्रिकेटची मॅच दर रविवारी खेळली जाते। त्यामध्ये वाद होऊन त्या मॅच संपल्यानंतर ते मुलं घरी आल्यानंतर दगडफेक झालेली आहे। 2 गटात वाद झाला आहे? हो। आणि यामध्ये आतापर्यंत कोणी जखमी झालं किंवा काय? अजून कोणी जखमी झाल्याचं अजून काही तशी माहिती मिळालेली नाही। नागरिकांना काय आव्हान असणार आपलं? नागरिकांना आव्हान आहे कोणताही गैरसमज करून घेऊ नये। सर्व सुरळीत चालू आहे। ते जे मुलांचे वाद झालेले आहेत ते दर रविवारी एकमेकांसोबत क्रिकेटची मॅच खेळत असतात, त्यामुळे त्यांच्यात किरकोळ वाद आहे आणि असं कोणतंही जाती आणि धार्मिक दंगल नाहीये। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दगडांचा खच पडलेला दिसतो आहे, लोक घाबरलेली आहेत, पोलीस यंत्रणा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। सुरक्षेसाठी आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे आणि लोकांनी या संदर्भात कोणतेही घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये। अगदी सर्व दुकान आणि सगळे व्यवस्था चालू आहे। तर दगडफेकीत काय घरांचं पण नुकसान झालं आहे? अजून पाहणी करून मी आपल्याला त्याबाबत माहिती देतो। काय नेमकं काय प्रकार? पाणीच भरत होतं, डायरेक्ट दगड आले, दुसरं काही नाही। किती मुलं असतील दगडफेक करणारे? आम्हाला आता एवढे मुलं कोण पाहतो, आम्ही पाणी भरायच्या नादात होतो। पाणून इकडून खालून दगड आले, एक सार दगड एक मुलाला लागला, आमचं डोकं फुटेल आहे आणि काही बाळाच्या पायाला लागलं, कुणाच्या हाताला लागलं। नंतर आमचे पोरं आले, 2-4 पोरं होतं। आमचे माणसं समजा कामाला जाते, हमाले कामाला जाते, कुणी दुधा पाण्याच्या कामाला जाते, गवळी लोक घरी काम करतात तर पोट भरतात। एक मुलाला लागलं ते तिकडे राहतो ते पांडेवाड्यामध्ये। डोक्याला काय लागलं ना? डोळ्याला लागलं, तोंडाला लागलं, दगड लागून गेलेला, ते मुलगा तिकडे चालला। हे घरी आली तर तिकडे करायला त्याला आमच्या दुधाच्या गाड्या जाऊ देते मी। माझ्या नातूला 2 वर्ष झाली त्या गोष्टीला, पण आम्ही बायनी मोडामोडी केली। मेरा नाम रिजवान शब्बीर शाह है। मैं ऑटो से आ रहा था, मेरे को ऑटो में से उतर के मारे। मेरी गाड़ी में लेडीज सीटा पटेल थे, मेरे को बोले नाम पूछा और मुस्लिम के ऊपर मेरे को मारे और बहुत मारे। लेडीज रो रही थी, मैं लेडीज को बचाने के अंदर मेरे को पथरा लग गया बहुत जोर से। ये बहुत मेरे को बहुत बेकार लगे। और पूरे हमारे घरों के अंदर ही इतने पत्थर चलाए इन्होंने, यहाँ से ये ईटा पड़े, पत्थर पड़े, देख लो। कितने बजे हुआ होंगे? ये देखो, ये अभी 15 मिनट पहले। कितने लोग थे? बहुत लोग थे, कम से कम 40 से 50-60 लोग थे। और मेरे घर में देखो पत्थर, तुम ये घरों पे किसी का टारगेट कर रहे हैं।